नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, संपूर्ण माझी ऑडियन्स, सर्व माझ्या लाडक्या बहिणी, सर्व माझे लाडके भाऊ, सर्व मित्रमैत्रिणी आणि संपूर्ण आपले भारत देशाचे सर्व नागरिक, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, आपण भारतीय नागरिक आहोत. आपण भारतीय नागरिक या नात्याने मतदान नक्की करा. कारण की सर्वांनी मतदान नक्की करा. का? कारण की मतदान करणं हा आपला अधिकार आहे. आणि तुम्हाला ज्यांना मत द्यायची आहे त्यांना द्या. मी कोणाचीच ॲडव्हर्टाईज करत नाही आहे. मी फक्त सांगत आहे की सगळ्यांनी मतदान नक्की करा. मला माहीत आहे गृहिणींना खूप कामे असतात. सर्व घरातलं आवरायचं, धुणं पण धुवायचं, भांडी घासायची, स्वयंपाक करायचा, नाश्ता करायचा, मुलांचं आवरायचं, सगळ्यांचं आवरायचं, पुन्हा घर आवरायचं. सगळं खरं आहे, प्रत्येक गृहिणीला तशी कामं असतात. परंतु थोडंसं एखादा दिवस ॲडजस्ट करा, थोडा वेळ काढा आणि तेवढा वेळ काढून मतदान करायला नक्की जा आणि आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा. कारण की म्हणजे एक तो आपला हक्क तर आहेच, आपला अधिकार तर आहेच, परंतु मतदान करून आल्यानंतर एक आपल्याला वेगळाच आनंद होतो, आपल्याला प्राऊड फील होतं. त्याच्यामुळे एक समाधान, वेगळं समाधान लाभतं आपल्याला मतदान करून आल्यानंतर. म्हणून सर्वांनी, माझे भाऊ बहीण, माझे मित्रमैत्रिणी, माझे आजी आजोबा, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, माझे सगळे भाऊ, संपूर्ण माझी ऑडियन्स, जितके जणं हा व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांनी आठवणीने मतदान नक्की करा. कारण की 5:30 वाजेपर्यंत मतदान हे सुरू आहे. त्याच्यामुळे आपल्या जवळच्या बूथवर म्हणा किंवा जिथे आपला नंबर आपला असेल, आपल्या ज्या बूथवर आपलं वार्ड क्रमांकानुसार, प्रभागानुसार आपलं जिथे नाव आलेलं असेल तिथे जाऊन मतदान करा. परंतु नक्की मतदान करा हां. कारण की आपण या देशाचे नागरिक आहोत. या नागरिक असल्यामुळे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आपले कर्तव्य नक्की करा. काय आहे माहिती आहे का? आपण ज्यांना मत दिले तेच निवडून आले किंवा तेच जिंकले नाही असं काही नाही. परंतु मतदान करण्याचा आपलं काय माहिती का, ज्यासाठी देश आता देशामध्ये संपूर्ण देश आपल्या देशाचे संरक्षण व्हावे, संपूर्ण आपला देश सुरक्षित राहावा, म्हणून आपल्या देशासाठी आपल्या बॉर्डरवर आपले सैनिक लढत असतात की त्यामुळे आपण आज संरक्षित आहोत, सुरक्षित आहोत. सगळ्या महिला म्हणा किंवा संपूर्ण आपण भारतवासी म्हणू, त्यासाठी आपले पण काहीतरी कर्तव्य आहे, देशासाठी काहीतरी करायचं. म्हणून आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं आपण नक्की केलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना माझं प्रेमपूर्वक विनंती आहे की सर्वांनी थोडासा वेळ काढा आणि मतदान नक्की करा. मतदानाला नक्की जाऊन या आणि नक्की मतदान करा. कारण की मतदान करण्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे समाधान वाटतं हो. कारण की तो अभिमान वेगळाच आहे. ते जे प्राऊड फिलिंग असतं ना ते वेगळंच आहे. आणि एक मत, आपलं जे एक मत आहे ना ते खूप मोलाचं आहे. ते खूप किमतीवान आहे. कारण की भरपूर असे आपले म्हणजे सगळेच काही हे नसतात. किती समाजसेवक आहेत बघा की ते निस्वार्थपणे समाजाची सेवा करत असतात, निस्वार्थपणे देशाची सेवा करत असतात. तर आपलं जर मत असं आपलं मौल्यवान जर आपलं मत ठरलं तर ते किती म्हणजे मोलाचं ठरेल पुढे जाऊन, आणि किती त्याच्यामध्ये आपला पण नकळत आपला हातभार लागेल, आपला सहभाग लाभेल. म्हणून आठवणीने नक्की सगळ्यांनी वेळात वेळ काढून नक्की मतदान करा. आणि थोडं का असेना, सुईच्या टोका एवढं का असेना, आपण पण थोडं पुण्य करूया, सत्कर्म करूया आणि आपण थोडासा हातभार लावूया. सो जय महाराष्ट्र, भारत माता की जय.
आठवणीने सर्वांनी मतदान करावे हीच प्रेमाने विनंती सगळ्यांना.